शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला। पाटाकडील तालीम मंडळाने 4-0 गोल फरकाने हा सामना एकतर्फी जिंकला। श्री नेताजी तरुण मंडळाच्या वतीने स्वर्गीय वसंतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे। आज सायंकाळच्या सत्रात पाटाकडील तालीम मंडळ आणि झुंजार क्लब संघात सामना झाला। सुरुवातीपासूनच पाटाकडीलच्या खेळाडूंनी सामन्यावर वर्चस्व निर्माण केलं। ऋषिकेश मेथे पाटीलने सामन्याच्या 17व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकचा लाभ उठवत पहिला गोल नोंदवला। या गोलची परतफेड करण्यासाठी झुंजार क्लबकडून झालेले प्रयत्न फोल ठरले। सामन्याच्या 38व्या मिनिटाला पाटाकडीलच्या यश कांबळेने दुसरा मैदानी गोल नोंदवला। त्यानंतर झुंजार क्लबकडून समर्थ नावळे, सुजित राजगोपाल, स्वप्नील तेलवेकर, हर्षद चौगुले यांनी चढाया केल्या, पण पाटाकडीलच्या संघातील अरबाज पेंढारी, ऋतुराज सूर्यवंशी आणि यश देवणे यांनी त्या परतवून लावल्या। सामन्याच्या 50व्या आणि 58व्या मिनिटाला यश कांबळेने गोल नोंदवत स्वतःची हॅट्रिक साधली। त्याच्या या कामगिरीमुळे पाटाकडील संघाने 4-0 गोल फरकाने सामना जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला।